मी सुरतला पोहोचली होती. तर तिथे माझं थोडंसं काम होतं. मेन म्हणजे मग मी माझ्या कामासाठी मग दीदीला पण बोलली की तू घरी थांब, नाहीतर ती कामाला जाते. मग तिला बोलली, म्हटलं 2 दिवस थांब माझ्यासाठी, मग माझं काम झालं की मी जाईल, मग तू तेव्हा जा म्हटलं कामाला. तर दोघंजणच निघालो होतो. मुलांना घरीच ठेवलं होतं कारण की खूप जास्त ऊन आहे बाहेर आणि गरमीमध्ये त्यांना पण त्रास झाला असता, म्हणून मग आम्ही काय त्यांना घेऊन आलो नाही. आणि मी मुलांना सांगून आली होती की तुम्हाला तुमच्यासाठी मी खाऊ घेऊन येईल. त्यासाठी मग ते थांबले होते घरी. मग त्यानंतर माझं काम वगैरे झालं. मग मी त्यानंतर गोला खाल्ला आणि गोला खूप चांगला होता. इथे गावाकडे नाही भेटत लवकर, म्हणून मग मी तिकडेच खाऊन घेतला आणि खूप चांगला भेटला होता मला पहिल्यांदा, म्हणजे खूप दिवसांनी. आणि आधी तो 1 रुपयाचा भेटायचा, आता तो 20 रुपयाला झाला आहे. एवढी म्हणजे आता खूप फरक पडला आहे म्हणून. आणि त्यानंतर मग मी पाणीपुरी पण खाल्ली. ती पण 10 रुपयाची 8 भेटायची, तर आता 10 रुपयाची 4च भेटते आणि ती आधी सारखी क्वालिटी राहिलीच नाही त्याच्यात. मग रत्नादीचा घराजवळच थोडा 10 मिनटाचा डिस्टन्सवरच एक बाजार आहे, साडीचा बाजार भरतो. तिथे साडी, ड्रेस वगैरे सगळं भेटतं तिथे. मग तिथे ती घेऊन गेली मला. मग गेलोच आहे तर मग आता बघूनच घेऊया म्हटलं साड्या कशा आल्यात, काय आल्यात नवीन नवीन. मग इथे मस्त आम्ही बोरी वगैरे घेतली. इमली, खट्टी मिठी इमली, गोड, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या इमल्या होत्या, त्या पण घेतल्या मग आम्ही. मग साड्या बघत बघत तर दीदीला घ्यायची होती चप्पल, कारण की तिची चप्पल तुटून गेली होती. तर शॉपमध्ये गेलो, 1-2 शॉपमध्ये गेलो. तिथे काय तिला आवडल्या नाही, पण हे मोठं शॉप होतं तर इथे वेगवेगळ्या व्हरायटीजच्या होत्या, म्हणून मग ती बघत होती, ट्राय करत होती. 2-3 जोड बघितल्या तिने, पण तिला काही खास आवडत नव्हत्या, कारण की तिला डेली यूजला पाहिजे होत्या तशा होत्या नाही त्यांच्याकडे. पण मग तरी मी तिला बोलली, म्हटलं पटकन आवर, कारण की मुलांना पण काहीतरी खाऊ घेऊन जायचं मुलांना घरी, त्यासाठी. तर मग तिने एक चप्पल फायनल केली. मग त्यानंतर आम्ही निघालो. मग मी थोडीशी चायनीज भेलची लाडी दिसली मला, मग ती चायनीज भेल मी घ्यायला गेली. तोपर्यंत मग आधी साड्या वगैरे बघून घेतल्या. छान छान साड्या होत्या. तर म्हणजे आता सध्या तर ट्रेंडिंगमध्ये याच साड्या चालू आहे. मग माझ्याकडे खूप भरपूर आहेत अशा साड्या, मग मला काही घ्यायच्या नव्हत्या, पण बघून घेऊया म्हटलं सध्या काय चालू आहे, कशा साड्या येत आहे सुरतमध्ये. तर बघितल्या दोघं बहिणींनी, आणि ती तर कायम बघत असते, मग तिला काय एवढं इंटरेस्ट नाही त्या साड्यांमध्ये. पण गावाकडे नाही बघायला भेटत, म्हणून मग मी बघून घेतलं कसं आहे, काय असं काय रेट चालू आहे. तर छान होत्या, म्हणजे रेट पण कमीच होता, जास्त नव्हता. मग इथे मी चायनीज भेल बघितली होती. मग म्हटलं मुलांसाठी आता घेऊन जाऊया. तर त्यांच्यासाठी खमण वगैरे पण आणला होता आणि सकाळी इडली बनवून गेलो होतो आम्ही. तर मग संध्याकाळी आम्ही आलो. त्यानंतर मग त्यांनी जेवण वगैरे केलं, नाश्ता म्हणजे नाश्ताच केला सगळ्यांनी. मग कबीरने पण खाल्ला मस्त खमण ढोकळा. ओके बा.